विद्यार्थ्यांना समोर करून त्याच्या आडून जर कोणी आपला स्वतःचा राजकीय अजेंडा राबवत असेल तर अशा कुठल्याही आंदोलनाच्या किंवा अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा व्यक्तीच्या सोबत मी नाही, असं माझं ठाम मत आहे. सो प्रत्येक जेन्युइन विद्यार्थ्याला ज्याला ह्या पेपर फुटीमुळे त्रास झाला, मलाही झाला, खूप राग आला, कसं होऊ शकतं, का होऊ शकतं, त्या प्रत्येक जेन्युइन विद्यार्थ्यासोबत मी आहे. पण कॉकरोच जनता पार्टी सोबत मी नाही, त्याच्या लोकांसोबत मी नाही. नमस्कार, मी प्रज्ञा पवार. तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात. सध्या देशभरात चर्चा सुरू आहे CJP अर्थात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाची. या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर जेव्हा लाठीचार्ज करण्यात आला तेव्हा देशभरातून संताप व्यक्त केला जाऊ लागला. राजकीय नेते तसेच अनेक बॉलिवूडच्या कलाकार मंडळींनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यानंतर आता अभिनेता आरोह वेलणकर देखील आपल्यासोबत संवाद साधणार आहे. या संपूर्ण घटनेवरती त्याचं मत नेमकं काय आहे ते आपण त्याच्याशी बोलून जाणून घेऊयात. नमस्कार. माझा पहिला तुला असा प्रश्न असाच असणार आहे की एक नागरिक म्हणून तू या आंदोलनाकडे कशा पद्धतीने बघतोस? हे बघ, पेपर फुटी झाली, त्याच्यानंतर 20 मुलांनी आत्महत्या केल्या, जे खूप अनफॉर्च्युनेट आहे. एज्युकेशन सिस्टम इन जनरल सिस्टम, मी काल माझ्या व्हिडिओमध्ये पण बोललो, याच्यामध्ये त्रुट्या आहेत, त्याच्यासाठी त्या सुधारण्यासाठी काम झालं पाहिजे. भ्रष्टाचार संपला पाहिजे, ह्या पूर्णपणे मताचा आहे मी. आणि यासाठी जे कोण मी म्हणेन की आवाज उठवत असतील, आंदोलन करत असतील किंवा ज्यांना जेन्युइनली मनापासून वाटतं की याच्यासाठी काहीतरी व्हावं, अशा प्रत्येक नागरिकासोबत मी आहे. ओके, पण विद्यार्थ्यांना समोर करून त्याच्या आडून जर कोणी आपला स्वतःचा राजकीय अजेंडा राबवत असेल तर अशा कुठल्याही आंदोलनाच्या किंवा अशा कुठल्याही ग्रुपच्या किंवा व्यक्तीच्या सोबत मी नाही, असं माझं ठाम मत आहे. हॅव्हिंग सेड दिस, जे जेन्युइन विद्यार्थी आहेत त्यात मी पण एक स्वतः म्हणेन की मी एक स्वतः प्रोफेशनल डिग्री घेऊन इंजिनिअरिंग करून आज व्यवसाय पण करतो. सो मी पण स्वतःला एक विद्यार्थी समजतो कलेचा आणि माझ्या इंजिनिअरिंगचा, कारण रोज नवीन आपण काहीतरी शिकतच असतो. सो प्रत्येक जेन्युइन विद्यार्थ्याला ज्याला ह्या पेपर फुटीमुळे त्रास झाला, मलाही झाला, खूप राग आला, कसं होऊ शकतं, का होऊ शकतं, त्या प्रत्येक जेन्युइन विद्यार्थ्यासोबत मी आहे. पण कॉकरोच जनता पार्टी सोबत मी नाही, त्याच्या लोकांसोबत मी नाही. कॉकरोच जनता पार्टी, त्याच्यामागचं कारण हेच आहे की ती एक राजकीय चळवळ आहे आणि त्याच्या पाठीमागे बट ऑब्व्हियस आहे, बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे डीप स्टेट किंवा फॉरेन फोर्सेस किंवा काय म्हणूया आपण अर्बन नक्सलिझम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, हा प्रॉपगेंडा आहे, याच्यामध्ये काही तथ्य नाही. बट तसं नाही आहे. ज्यांनी अभ्यास केला आहे, ज्यांना थोडंफार जिओपॉलिटिक्स समजतं, जे वाचतात, न्यूजपेपर्स वाचतात, जे माहिती घेतात, फक्त इमोशनली रिॲक्ट करत नाहीत, त्यांना माहिती आहे की या गोष्टी एक्झिस्ट करतात या जगात. आणि जर कोणी विद्यार्थ्यांना समोर करून त्यांचा स्वतंत्र वैयक्तिक अजेंडा राबवत असेल तर मला नाही वाटत की अशा कुठल्याही गोष्टीला मी किंवा अशा कुठल्याही ग्रुपला मी समर्थन देईन. आणि कॉकरोच जनता पार्टी मला त्याच्यातलं वाटतं. त्यांचं म्हणणं ठीक आहे. आणि मी म्हणलं तसं की विद्यार्थ्यांचं किंवा जेन्युइन सिटिझन्सचं त्यात मी पण येतो की सिस्टम चेंज झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी मी आहे, मी पण आहे. पण त्यांच्या आडून जर कोणी तुम्हाला स्वतंत्र त्यांचा अजेंडा राबवत असेल किंवा देशामध्ये एका प्रकारचं वातावरण तयार केलं जात असेल कारण की त्यांना स्थिरता नको आहे, त्यांना एनआरकी पाहिजे, आणि माझं त्या पलीकडे जाऊन असं एक म्हणणं असतं की आंदोलन करणं व्हेरी नाईस, खूप छान, कुठलाही कॉज पकडणं, त्याच्यासाठी काम करणं, पण फक्त आंदोलन करून 4 घोषणा देऊन काही बदल घडत नाही. त्याच्यासाठी ते आंदोलन इट हॅज टू बी बॅक्ड बाय समथिंग जेन्युइन कन्स्ट्रक्टिव्ह ऑल्सो. म्हणजे 4 चांगले सजेशन्स, पाठपुरावा, असं काहीच होत नाही. म्हणजे आपण नुसतं आंदोलनं करतो, 4 घोषणा दिल्या, आता मे बी हे 3-4 महिन्यानंतर परत सगळं फिजल आउट होईल, आपण सगळे नॉर्मल होऊन जाऊ. जे ह्याचे टॉर्च बेरर्स आहेत किंवा जे स्वतःला म्हणत आहेत की आत्ता आम्ही आंदोलनाचे लीडर्स आहोत, ते ह्याचं पुढे काय करणार आहेत? शाश्वती आहे का पुढे जाऊन पेपर फुटी होणार नाही? शाश्वती आहे का सिस्टममध्ये बदल घडतील? खरंच जर तुम्हाला बदल घडवायचा असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही विद्यार्थ्यांसाठी काम करू इच्छितो, तर काय नक्की प्रॉब्लेम्स आहेत हे तुम्ही पहिले समजून घ्या. दोन्ही बाजूनी सरकारचे पण काय इश्यूज आहेत, ही गोष्ट इम्प्लिमेंट करताना त्यांना काय चॅलेंजेस आहेत आणि मुलांची काय अपेक्षा आहेत आणि त्यांचे काय चॅलेंजेस आहेत, कुठे लूपहोल्स आहेत, ते कसे असून वॉटर टाईट करता येतील. म्हणजे याच आंदोलनामध्ये मी त्या कॉकरोच जनता पार्टीच्या लोकांना मानलं असतं जर ते म्हणाले असते की स्टुडंटसाठी आंदोलन आहे तर मग रिझर्वेशनवरती पण मला चर्चा पाहिजे, फक्त राजीनामा नाही पाहिजे मला.
तसंच नाही, मी त्याला तेव्हा पण मानलं असतं की जर फक्त त्यांनी युनियन कॅबिनेट मिनिस्टरचं नाही, तो जर म्हणला असता की मागच्या 5 वर्षात किंवा मागच्या 1 वर्षात, चला आत्ता जिथे जिथे BJPची गव्हर्नमेंट नाही आहे ना, अशा 3 राज्यांमध्ये स्टुडंट्सचे आंदोलनं चालू आहेत ह्याच विषयासाठी, एज्युकेशनल रिफॉर्म्स. तेलंगणा, केरळ आणि पंजाब, तिथल्या पण पोलिसांनी तिकडे स्टुडंट्सना मारहाण केली आहे, वॉटर कॅनन्स झालं, सगळं झालंय. मी त्याला मानलं असता किंवा मी त्या कॉक्रोच जनता पार्टीला सपोर्ट केला असतं किंवा जर तो हे म्हटलं असतं की या मंत्र्यांचाच नाही, मला त्या मंत्र्यांचा पण राजीनामा पाहिजे किंवा मला व्यापक चर्चा पाहिजे ह्याच्यावरती आणि कोर्ट मॉनिटर्ड, मला ह्याच्यामध्ये एक समिती बसवून तुम्ही प्रॉपर सजेशन्स द्या ज्याची आम्हाला डे टू डे बेसिसवरती पब्लिकला आणि आम्हाला विद्यार्थ्यांना अपडेट्स द्या, असं काहीतरी जर त्याच्यातनं आलं असतं ना. नुसतं मी धरणा देतो, वेठीच धरतो कोणाला तरी, जनतेला आणि सरकारला, आणि 4 फक्त घोषणा देऊन माझं आंदोलन संपवतो आणि फक्त माझा एक हट्ट पुरवायला म्हणून, आणि मला आत्ता खूप मनात राग आहे जो खरंच आहे, मी नाही डिनाय करत. हे जे काय घडलेलं आहे त्याच्यामुळे लोकांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात, त्यांच्या पेरेंट्सच्या मनात राग आहे का, तर 100% आहे. वाईट वाटलंय सगळ्यांना, राग आलाय, पण त्याच्यातनं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह झालं पाहिजे ना. पण एका मंत्र्याच्या राजीनाम्याने काही नाही, फक्त तेवढ्यापुरती एक की म्हणून काय म्हणूया आपण, ज्याला आपण टेम्पररी मलमपट्टी म्हणतो ना, इट्स नॉट लॉंग टर्म सोल्युशन. त्यामुळे आय डोंट नो असं माझं उत्तर आहे. आणि याच्यावरती बरीच लोक मला म्हणाली, काल मी माझ्या एका मित्राशी बोलत होतो जो माझ्यापेक्षा वेगळे विचार ठेवतो, म्हणजे त्याचं थोडं वेगळं म्हणणं आहे. तो मला म्हणत होता की पण अकाउंटेबिलिटीचं काय. त्याच्यावरती माझं म्हणणं काय आहे, अकाउंटेबिलिटीने प्रत्येक वेळी मंत्र्यांनीच द्यायला असायला पाहिजे का? अधिकारी, कर्मचारी, सिस्टम ही पण अकाउंटेबल आहेच आहे ना. केलंच नाहीये का काही, तर असंही नाहीये. हे घडल्यानंतर लगेचच एका आठवड्याच्या आत मंत्री स्वतः येऊन त्यांनी माफी मागितली. त्यांचे इंटरव्ह्यू ते म्हणाले की मी माफी मागतो तुमची, आम्ही जबाबदार आहोत या गोष्टीला आणि हे परत कधी कसं होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. आता कारण की मी बिझनेस करतो, थोडंफार गव्हर्नमेंट नाही म्हणणार मी, की सिस्टम बरोबर पण माझं आय सी दॅट. असं नाही की मी फक्त नट म्हणूनच काम करतो, तर मी माझ्या स्वतंत्र बबलमध्ये आहे आणि मला बाकी कुठल्याच गोष्टी माहीत नाहीत, असं नाही आहे. खूप मोठा चॅलेंज आहे हा. ही ओव्हरनाईट चेंज होणारी गोष्ट नाही आहे. मागच्या 70 वर्षामध्ये आपणच आपल्या इतक्या अशा क्लिष्ट आणि अतिशय करप्ट प्रॅक्टिसेस आपण रुजू केल्यात आपल्या ह्या पर्टिक्युलर सगळ्या प्रकारच्या सिस्टम्समध्ये. त्या अशा एका मंत्र्याच्या राजीनाम्याने किंवा 12 वर्षाच्या एका सरकारने नाही जाणार आहेत. याला कमीत कमी एक पिढी जावी लागेल, म्हणजे त्याच्यामध्ये खूप काम करावं लागेल आपल्याला. कळलं ना तुला? त्यामुळे अकाउंटेबिलिटी घेतली नाही का, त्यांनी घेतली ना, त्यांनी लोकांना अटक केली ना, कव्हर अप तर नाही केलं ना काही, असं तर नाही केलं ना की काहीच केलं नाही. त्यांनी आता फास्ट ट्रॅक कोर्टचं म्हणाले ते. हां, एक मी त्यांचं हे मला असं पर्सनली वाटतं ह्या पूर्ण एपिसोडमध्ये की गव्हर्नमेंटनी थोडंसं अजून प्रोॲक्टिव्ह आणि एम्पथेटिक आणि मे बी जास्त जर त्यांनी पटकन काही मे बी चर्चेला मार्ग मोकळा केला असता तर एवढं एस्केलेट झालंच नसतं असं मला वाटतं. पण मी म्हटलं तसं की हां, करतायत त्यांच्या परीने ते. इज इट इनफ? डेफिनेटली नॉट. अजून करायला पाहिजे का? 100% करायला पाहिजे. पण जे आंदोलन करतायत त्यांनी पण हा विचार करायला पाहिजे की फक्त एका मंत्र्याच्या राजीनाम्याने काय होणार आहे. यालाच धरून आता एक प्रश्न असा पुढचा विचारेल की या आंदोलनाची जी धग आहे ती आता फक्त दिल्लीपुरता मर्यादित राहिली नाही आहे, विविध ते आता राजकीय झालंय सगळं. ते आता सगळं राजकीय झालंय. त्यातनं प्रत्येक जण आपापला, कम्युनिस्ट आणि अपोजिशनची काही लोक आपापल्या त्याच्यामध्ये आता राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतायत. आणि एकंदर कसं आहे, आत्ताच्या ह्या सरकारचं 3रं टर्म आहे, त्यामुळे बाय डिफॉल्ट एक थोडीशी अँटी इन्कम्बन्सी असते. म्हणजे कितीही काही चांगलं झालं तरी सुद्धा लोकांना मनामध्ये एक पर्सनली एक असतंच. प्रत्येकाला एक राग असतो, प्रत्येकाला काहीतरी म्हणायचं असतं, प्रत्येकाची काही कंप्लेंट असते. आणि असा एखादा जर ज्वलंत मुद्दा त्याच्यासमोर आपण ठेवला तर लोकांना वाटतं त्याच्याबरोबर असोसिएट व्हावं असं. त्यामुळे म्हटलं तसं मी ऑर्गॅनिकही आहे ह्याच्यातलं काय आहे की पण फक्त आंदोलन करायचं आहे मला, फक्त रस्ते ब्लॉक करायचे आहेत मला, रस्ता रोको करायचा आहे, पब्लिक प्रॉपर्टीची जाळपोळ तोडफोड करायची आहे. आणि दुसरा एक प्रश्न मला ह्याच्यात हा पण आहे की ह्यात जे कोण सहभागी होत आहेत ह्यातले किती लोक जेन्युइनली त्यांना असं वाटतं की काहीतरी बदल घडावा. स्वतःच्या AC रूममध्ये बसून सोशल मीडियावरती इन्स्टा स्टोरी टाकणं आणि ट्विट पोस्ट करणं खूप सोपं आहे,
त्याच्या पलीकडे जाऊन तुमचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे खरंच जर तुम्हाला याच्यात वाटत असेल तर तुम्ही काय करणार आहात? फक्त एक मेणबत्ती धरून रस्त्यावरनं फिरायचं, 4 बोर्ड्स घेऊन रस्ता ब्लॉक करायचा आणि इन्स्टावरती स्टोरीज टाकायच्या, याने काही होणार नाही. पण या सगळ्या प्रकारावरून कुठेतरी व्यवस्थेवरती अविश्वास वाढत चाललाय का, असं वाटतंय का? व्यवस्थेवरती अविश्वास हा काही प्रमाणात प्रत्येकाचा प्रत्येक सिच्युएशनमध्ये किती काही चांगला असलं तरी असतोच. ती काय हाय पेडेस्टलवर मी म्हटलं तसं की असतातच ना, प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतातच. चांगल्या गोष्टी होत असतील तर त्याच्याबरोबर काही वाईट गोष्टी पण असतातच कुठल्याही गोष्टीमध्ये. मुद्दा असा आहे की आपण कशावर फोकस करायचा, आणि फोकस जर वाईट गोष्टींवर करायचा असेल तर त्याच्यामध्ये सुधार कसा येईल या दृष्टीने करायला पाहिजे. नाही तर आपण फक्त कंप्लेंट करत राहतो प्रत्येक वेळेस, हे नाही होते, ते नाही होते, असं नाही होते, तसं नाही होते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. अरे पण तू काय करतोय स्वतः त्याच्यावरती हे तू सांगते. म्हणजे एकंदरीत कुठेतरी हा ज्या आंदोलनाला आहे तो राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. कम्प्लीट कुठेतरी 100%. त्यांचा जो प्रश्न म्हणजे मी तुला म्हटलं ना, मी त्या जे फ्लॅग बेरर्स आहेत आता, त्यांची नावं पण नको घ्यायला आपण, पण त्यांना माझा पाठिंबा अजून कधी असला असता. मुलांना आहेच आहे, मी त्यांना नाही म्हणते, पण ज्या पार्टीचा तू उल्लेख केलास त्यांना म्हणतो मी. ते जर म्हणाले असते ना डे 1ला, ह्या मंचावरती कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुठल्याच व्यक्तीने यायचं नाही आणि कुठलाही राजकीय मुद्दा बोलायचा नाही. इथे फक्त आणि फक्त विद्यार्थी, त्यांचे मुद्दे आणि त्यांचे इश्यूज डिस्कस केले जातील आणि आमच्या ह्या मागण्या आहेत, फक्त ह्याच्यावरती चर्चा होईल. तुम्ही जर जगातल्या सगळ्या अपोजिशनच्या राजकारण्यांना, कम्युनिस्टांना, सगळ्यांना जर तुमच्या स्टेजवरती येऊन त्यांची राजकीय मतं बोलायला आणि ह्यांना व्यासपीठ खुलं करून देत असाल आणि त्यांचं समर्थन करत असाल तर मग ऑब्व्हियसली मी तुम्हाला प्रश्न करणार आणि मग मला तुमच्याविषयी डाऊट येणार, तुमच्या इंटेन्शन्स विषयी. पण विरोधक जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या त्या प्रश्नावरतीच पाठिंबा देतात असं नाही ना, वाटतं. कुठे आता 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 नाही ना, विरोधक विद्यार्थ्यांचे जेच प्रश्न होते तर स्टेजवरनं आर्टिकल 370, राम मंदिर, अल्ला, मग त्याच्यानंतर काश्मीर आझादी, काय संबंध आहे? काही संबंध आहे का नीटच्या परीक्षेचा आणि स्टुडंट्सचा ह्या कुठल्या तरी एका विषयाशी काही संबंध आहे का? मेन मुद्दा मुद्दा नाही ना. बर त्यांनी तिकडे येऊन जर विद्यार्थ्यांचे मुद्दे उचलले असते तर काय हरकत होती? मी म्हटलं तसं रिझर्वेशन पॉलिसी बद्दल बोला, सिस्टमॅटिक चेंजेस बद्दल बोला, त्याच्याबद्दल नाही बोलले ना आपण. ते तिकडे जाऊन काय कसं असतं, हे आंदोलनं किंवा हे जे मला काहीतरी रस्त्यावर उतरून करायचं आहे, हा जो एक हे असते ना, धग जी असते ना, ही माझ्यात पण खूप होती, आजही आहे. फक्त त्याचा वापर कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींसाठी झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि ज्याच्यासाठी आपण आलोय ते सोडून तुम्ही जर तिसऱ्याच गोष्टी बोलत असाल किंवा करत असाल तर ऑब्व्हियसली डाऊट तर येणारच. दुसरं म्हणजे म्हणायचं झालं तर सोशल मीडियामधून आता तरुण पिढी जास्त प्रमाणात व्यक्त होतीये. अर्थात ते CJP जे आहे ते सोशल मीडियापासूनच सुरू झालेलं आहे. मग सोशल मीडिया कडून व्यक्त होत असल्यामुळे या आंदोलनाकडे कुठे वेगळ्या पद्धतीने बघितलं जातंय का? कारण सोशल नाही, मीडिया आता कसं आहे माहितीये का, मी म्हणेन मी मिलेनियल आहे. आताची जी जनजी आहे, एकतर मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटतं की ते इतके स्वतः टेक सॅव्ही, नेट सॅव्ही आहेत आणि त्यांचं स्वतःचं वैयक्तिक वेगळं एक्सप्रेशन आहे. सो दे लिव्ह ऑन सोशल मीडिया, दे ब्रीद, ईट, लिव्ह, ब्रीद सोशल मीडिया. म्हणजे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत सोशल मीडियावर ते असतात, ते त्याच्यावर बोलतात, ते त्यांचं एक्सप्रेशन आहे. सो ते त्याच्यातनं व्यक्त होतात आणि त्यामुळे काय म्हणेन मी की इट इज देअर थिंग. म्हणजे दे लिव्ह अँड ब्रीद इंस्टाग्राम, ट्विटर, स्नॅपचॅट, अजून काय बाकीचे प्लॅटफॉर्म्स असतील तर. आता एक असा प्रश्न विचारेल, तू पण विद्यार्थी याच्यातून गेलेला हो. तर आत्ताच्या विद्यार्थी म्हणजे तुझ्या काळातले विद्यार्थी आणि आत्ताच्या काळातले विद्यार्थी मध्ये तुला फरक नेमका काय जाणवतो? मला असं वाटतं ChatGPTमुळे थोडंसं जेन्युइन, आम्ही कंपनीमध्ये हायरिंग पण करतो, माझा स्वतंत्र व्यवसाय आहे माझ्याकडे. आमची सगळी ॲव्हरेज एज आमच्या कंपनीमध्ये 25 आहे, त्यामुळे माझ्याबरोबर सगळे साधारण एक जनरेशन मागचे मोस्टली जनजी लोकच आहेत. थोडंसं मला ह्या जनरेशनला एस्पेशली जे आता 18 वर्षांचे आहेत त्यांना हे वाटतं की सगळं ChatGPT आणि सोशल मीडियावर नसतं. लोकांना भेटणं, त्यांची मतं घेणं, ज्यांना खरंच ह्याच्यातली माहिती आहे त्यांच्याशी संवाद साधणं, पुस्तकं वाचणं, पेपर वाचणं, प्रत्येक नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घेणं आणि त्यानंतर व्यक्त होणं, मतं बनवणं आणि अभ्यासपूर्वक बोलणं, ह्या दृष्टीकडे थोडंसं तुमचा कल असला पाहिजे.
एखादी पटकन काहीतरी रील बघितली किंवा माझे 4 मित्र काहीतरी ट्रेंडमध्ये आहे म्हणून इंग्लिशमध्ये बोलतायत म्हणून, किंवा काहीतरी मी बघितलं आणि मला वाटलं म्हणून, ते तसंच असतं असं नाही. सो यू शुड रीड, थोडा अभ्यास केला पाहिजे आणि ट्रेंड बरोबर न जाता मी म्हटलं तसं आणि फक्त सोशल मीडिया आणि फक्त ChatGPT, क्लॉड, जेमिनी आणि ह्या गोष्टी नाही आहेत, बाकी पण गोष्टी आहेत. सो तुम्ही थोडंसं तुमचा अप्रोच बदलून बघा. आता पण आता एक हॅव्हिंग सेड दिस, मी म्हटलं तसं या जनरेशनचं एक प्लस पॉईंट काय आहे, दे आर व्हेरी फास्ट, नक्कीच दे आर व्हेरी मॅच्युअर्ड फॉर देअर एज. म्हणजे माझ्या 18व्या वर्षी ऑब्व्हियसली, कारण तेव्हा सोशल मीडिया पण नव्हता, त्यामुळे प्रत्येक छोटा छोटा इश्यू, देशात जी काही गोष्ट चालली ती माझ्यापर्यंत पोहोचायची पण नाही. पण आताचे हे लोक अवेअर आहेत, त्यांच्याकडे सोशल मीडिया आणि AI सारखे पॉवरफुल टूल्स आहेत, त्याचा योग्य वापर करावा एवढंच वाटतं. तू विद्यार्थ्यांना नेमका काय संदेश देशील मग? विद्यार्थ्यांना मी हाच संदेश देईन की ह्या भारतातला प्रत्येक नागरिक हा तुमच्या भल्यासाठीच आहे, तुमच्यासोबतच आहे, तुमच्यासोबत असणार आहे. फक्त तुम्ही तुमचा वापर होऊ देऊ नका. तुमचं जे काय म्हणणं आहे ते योग्य पद्धतीने मांडा, योग्य प्लॅटफॉर्मवरती मांडा आणि योग्य लोकांच्या थ्रू मांडा. तुमचा वापर होऊ देऊ नका. दुसरी गोष्ट, मी म्हटलं तसं अभ्यासपूर्वक बोला, अभ्यासपूर्वक करा. ChatGPT, सोशल मीडिया, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट हे जरी तुमचं जग असलं, हे तुमचं एक्सप्रेशन असलं तरी तेच फक्त नाही आहे. त्याच्या पलीकडे सुद्धा माणसांशी बोलणं, त्यांची मतं जाणून घेणं, ज्यांनी याच्यामध्ये त्यांचं आयुष्य घातलेलं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे किंवा पलीकडची बाजू काय आहे. मला एखादी गोष्ट वाटत असली तरी बाबा दुसरं पण पॉईंट ऑफ व्ह्यू असू शकतो, त्यांचं म्हणणं काय आहे हे हे ऐकून घ्या आणि मग आपलं मत बनवा आणि बाकी आयुष्य एन्जॉय करा बस. आणि सरकारला माझं हेच म्हणणं आहे की आता तुम्ही डायलॉग सुरू केलेला आहे, हाच मार्ग योग्य आहे. याच्यातनं काहीतरी छान व्हावं आणि ज्या ज्या त्रुट्या आपल्या एज्युकेशनल सिस्टममध्ये आहेत त्या भरून निघाव्यात आणि आपल्या तरुण पिढीचं, ज्याच्यात मी पण येतो, भलं व्हावं एवढंच मला वाटतं. धन्यवाद. तू खूप छान पद्धतीने आमच्याशी संवाद साधला आणि बरीच माहिती आम्हाला तुझ्याकडून करायला मिळाली. तुझं मत जे आहे, ती भूमिका आहे, ते एक परखडपणे तू आमच्यासोबत मांडण्याचा प्रयत्न Thank केला. you. त्यासाठी खरंच थँक्यू धन्यवाद. सो मच.